तर मी पाहू शकता अगदी गावरान पद्धतीने असं हे आपलं झणझणीत असं हे सैलसर असं हे मी पिठलं आणि भात बनवलेलं आहे. अधिक मासमध्ये ना काही जण व्रत करतात, तर त्या बुधवारी ना फक्त पिठलं आणि हे सैलसर पिठलं आणि असा हा भात खातात. दुसरं अन्न म्हणजेच गहू, ज्वारी असं हे खात नाहीत. फक्त भात आणि पिठलं खातात, तेही बिना कांदा लसूण. तर चला आज आपण हे अधिक मासामध्ये बनवलं जाणारं सैलसर पिठलं बनवूया. तर आता मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. खरं तर पिठलं बनवणं काही अवघड नाही. प्रत्येकजण आपापल्या घरी बनवतोच. पण हे अधिक मासामध्ये केलं जाणारं व्रत आहे. त्यामुळे मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करत आहे. तर त्या तेलामध्ये ना आपण मोहरी टाकलेली आहे. मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे. आणि ना खूप जणं खूप सारे अधिक मासामध्ये व्रत करतात. काही पदार्थ सोडतात. परत मग ते पदार्थ आपण हा महिना संपताना आपण इथे दान करायचे असतात. आता त्याच्यानंतर आपण हा कढीपत्ता पण टाकलेला आहे. कढीपत्ता चांगला तडतडला की त्याच्यामध्ये ना मी हिरवी मिरचीची पेस्ट आहे. त्याच्यामध्ये मी ना थोडंसं जिऱ्याने थोडंसं ओवा टाकलेला आहे. लसूण अजिबात वापरलेलं नाही. फक्त हिरवी मिरचीची पेस्ट आहे आणि कांदाही वापरलेला नाही. याच्यामध्ये ना खूप जण कांदा लसूण वर्ज करतात या महिन्यामध्ये. आणि हिंगही टाकलेला आहे आणि थोडीशी हळद. आता आपण हे छान फोडणी परतवून घेऊया. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता मी ही थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता ही छान फोडणी परतलेली आहे. आता आपल्याला पिठलं जेवढं करायचं आहे त्याच्या अंदाजाने आपल्याला ह्याच्यात पाणी घ्यायचं आहे. आता माझी एकदम छोटीशी नैवेद्याची वाटी आहे ना, तेवढेच वाटी भरून मी बेसन घेणार आहे. त्याच्यामुळे मी याच्यात ना 5 ते 6 वाटी हे पाणी टाकून घेतलेलं आहे. जी छोट्या वाटीने मी बेसन घेणार आहे त्या वाटीने, कारण आपल्याला पिठलं आहे ना सैलसर बनवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ना आता चवीनुसार आपण हे मीठ पण टाकून घेणार आहोत. आणि पाण्याला उकळी आली ना की मग आपण गॅस कमी करायचा आहे. काही जण काय करतात ना, स्टार्टिंगपासून एक फ्रूट सोडतात, नंतर दुसरं तिसरं असं काही काही पदार्थ सोडतात आणि नंतर 15व्या दिवसानंतर म्हणजेच पौर्णिमेपासून परत ते ज्या सिक्वेन्सने आपण सोडलं होतं ना त्या सिक्वेन्सने खायचं आणि शेवटी ते दान करायचं, असं हे व्रत असतं. तर आता आपण चाळणीमध्ये हे घ्यायचं आहे पीठ आणि चाळून घ्यायचं, जेणेकरून आपल्या या बेसनमध्ये किंवा पिठल्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. हे पहा, एका हाताने चाळायचं आणि एका हाताने असं गरगर फिरवायचं. शक्यतो असं थोडीशी पळी घ्यायची. आता मी उलटनं घेतलेलं आहे. हे पहा असं. आता मी हे उलटनं चेंज करून नंतर पळी घेते. म्हणजे आपण अशा ज्या गुठळ्या झाल्या ना तर त्या पळीने असं दाबून ते व्यवस्थित असं हे पिठलं तयार होतं. हे पहा, अजिबातसुद्धा त्याच्यात ह्या आता स्टार्टिंगलाच आहेत, नंतर हळूहळू या कमी होतं. जसं जसं पिठलं शिजत जाईल, बेसन शिजत जाईल तसं तसं. हे पाहू शकता तुम्ही. असं छान गरगरीत सैलसर असं हे पिठलं तयार होतं आणि खूप छान लागतं भातासोबत किंवा भाकरीसोबतही आपण ते खाऊ शकतो. पण हे अधिक मासामध्ये केलं जाणारं व्रत आहे तेव्हा ते भाकरी न खाता ते भातासोबतच खातात. भात आणि पिठलं हे बुधवारी, प्रत्येक अधिक मासातले प्रत्येक बुधवारी हे, आणि मौन पाळून जेवायचं. जेवण करताना कोणाशी बोलायचं नाही, अशा प्रकारे हे व्रत केलं जातं. हे पहा, अशा पण छान मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, अशा पळीने याच्या गुठळ्या किंवा गाठी मोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन साध्या आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. हे पहा, किती छान असं हे पिठलं आपलं तयार होत आहे. अशा प्रकारे आपण ना या पळीने या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत किंवा गाठी मोडून घ्यायच्या आहेत. शक्यतो होत नाहीत, खूप कमी प्रमाणात होतात जरी झाल्या तरी, आणि त्या पळीने मोडल्या जातात आणि खूप छान असं हे टेस्टी पिठलं तयार होतं. जरी याच्यात आपण ना कांदा लसूण वापरला नाही तरी, कारण आपण मिरची वाटताना थोडंसं जिरा आणि ओवा टाकायचा आणि हिंगामुळे सुद्धा त्याची टेस्ट छान येते. आणि अगदी 2 ते 3 मिनटं आपण हे झाकून ठेवायचं आहे. चांगले दणकून वाफ आणायची आहे आणि त्याच्यानंतर अजून हे पुन्हा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. वाफ आणायची आहे म्हणजे छान शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, हे पहा असं छान सैलसर झालेलं आहे हे बेसन. अगदी छोटी देवाची वाटी ना तेवढंच मी बेसन घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी 5 वाटी पाणी घेतलेलं आहे. आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. हे पाहू शकता तुम्ही, अगदी सैलसर छान असं हे पिठलं तयार झालेलं आहे किंवा बेसन तयार झालेलं आहे. पुन्हा एकदा अजून आपण 1 मिनिटाची किंवा 2 मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत आणि आपलं हे बेसन तयार झालेलं आहे. आणि काही जण ना पूर्ण अधिक महिना केळीच्या पानावरच जेवतात,
प्रत्येकाचे नियम वेगवेगळे असतात, ज्याच्या आपल्या परीने आपल्याला जसं जमेल तसं व्रत वैकल्य करतात. हे पहा, असं हे छान असं सैलसर असं हे पिठलं तयार झालेलं आहे. तर तुम्हीही या पद्धतीने, जरी अधिक मासामध्ये उपवास नसेल, आपलं व्रत नसेल, तरीही अशा प्रकारे बनवून देवालाही नैवेद्य दाखवून आपणही खाऊ शकतो. तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली आहे ते पण कमेंटमध्ये नक्कीच शेअर करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत.